मी सुनील जाधव आज भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार निडबन गटाचे डॉक्टर दीपक सोमवंशी सर, तसेच शिरोळ गणाचे उमेदवार साव सुनीता प्रकाश राठोड सर यांच्या प्रचारार्थ आज कुमदा येथे गुरदा कुमदा मल्लापूर इथून एक भव्य रॅली काढण्यात आली आहे। तरी सर्व शिरोळ गणाच्या आणि निडबन गटाच्या सर्व उमेदवारांना एकच सांगू इच्छितो की महायुतीचे जे दोन्ही उमेदवार आहेत या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावं आणि विजयी हीच खरी दादांना श्रद्धांजली असं आहे म्हणून विजयी करावं। फिलहाल जिला परिषद की निवडणूक शुरू है, क्या लगता है आपको कि एक मतदार बोल को आपको क्या क्या जरूरी है, क्या समस्या है आपकी? समस्या जो भी थी मंसूरा पूरी करी पहले। समस्या कुछ भी नहीं है। फिलहाल जो भी हमारा गाँव पूरा राष्ट्रवादी के साथ है। निवडणुका सुरू आहेत, काय वाटतंय आपल्याला? काय परिस्थिती आहे गावाची? निवडणूक सुरू आहे, पण आमच्या परिचित मधले डॉक्टर साहेब आणि राठोड साहेब हे दोन्ही आमच्या परिचित मधले आहेत आणि त्याच्यानंतर त्यांचा आमचा सहवास बऱ्याच दिवसापासूनचा आहे। आरोग्याबद्दल किंवा म्हणा आमच्या कोणत्याही अडचणीबद्दल म्हणा ते आमच्या सोबत तत्पर नेहमीच राहायचे। त्याच्यामुळे आमचा एक पाठिंबा 100% म्हणून राष्ट्रवादीलाच आहे। मामा, जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू आहेत, काय वाटतंय सध्या गावातली काय परिस्थिती आहे? गावकऱ्यांचा कल कुणाकडे आहे? काय वाटतंय गावातल्या समस्या काय आहेत? आतापर्यंत तुम्हाला भेटायला कुणी कुणी आलं? कुठल्या कुठल्या पक्षाचे लोक आले? भरपूर गावची लोक आले। आम्हाला बनसोड साहेबांनी भरपूर काम केलं। आम्ही मत घडीघड करतो। जिला परिषद पंचायत समिति के इलेक्शन शुरू है और आपको क्या लगता है गांव में क्या समस्या है और क्या होना चाहिए और किस चीज की अभी जरूरत है? बनसोड़े साहब जो भी काम करे पूरा करे। अभी जो उम्मीदवार है डॉक्टर साहब और अपने पवार प्रकाश राठौड़, अभी यहाँ से उनका हमारा संबंध अच्छा है, पहले से है और यहाँ से उन्होंने हमारा कोई भी अड़चन है तो सारे देंगे और दोनों पार्टी हमारा 100% वोट उनको है। संघामध्ये असलेले 9 गावे आणि 6 तांडे या ठिकाणी आम्ही सर्व आमचा मतदारसंघ पूर्ण आमचे जनसंपर्क आमचा झालेला आहे आणि त्या ठिकाणी सर्व मतदारांनी अतिशय भरघोस म्हणजे त्यांनी सांगितलं की आम्हाला तुम्ही इथं यायची सुद्धा गरज नाही मॅडम आणि पूर्ण आम्हा सर्व ग्रामस्थांचं पूर्ण एकवटून मतदान हे तुम्हाला आहे। सर्व तांड्यामधून सुद्धा सर्वांनी या ठिकाणी आमचा पूर्ण पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेसला आहे, घड्याळाला आहे आणि तुम्हाला भरघोस मतांनी आम्ही विजयी करणार आहोत असं सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे।